नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आणि आज इकडे आलो होतो, त्यांच्याकडे येणार आहे शिर्डीच्या साईबाबाची दिंडी. तर ती दिंडी इकडून नागपूरहून साईबाबाकडे शिर्डीला जाते. तर बघा, इतका आनंद आज झाला सर्वांना. सगळे अगदी आनंदात इकडे दिंडीची तयारी करत आहे. त्यांच्याकडे भोजन आहे आणि आरती वगैरे होणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साईबाबाचं सुद्धा आपण सर्वजण दर्शन घ्या. तर जवळजवळ आता ही दिंडी निघून 10 दिवस हे पूर्ण झाले होते. तर साईबाबाच्या दिंडीचा मुक्काम आमडापूर येथे होता आणि रोडवरच बाबांचं घर पेठ येथे रस्त्यावर असल्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा तब्बल 10 वर्षापासून ही दिंडी येते. आज 10 वर्ष दिंडीला पूर्ण झाले होते. तर 10 वाजता सकाळी साईबाबाची दिंडी त्यांच्या घरी आली. तर हे बघा, स्वागताची पूर्ण तयारी इकडे सर्वांनी केली होती. तर हे बघा, हे छोटे छोटे त्यांच्या घरचेच मुलं आहे, कारण खूप मोठा असा परिवार आहे. 4 काका आणि माझ्या ज्या चुलत्या आहेत, मोठी आई लहान आई, अगदी असं खूप असं चांगलं एकजुटीने राहणारं हे आमचं कुटुंब आहे. आणि इकडे सुरू होतं असं स्वादिष्ट भोजनाची तयारी आणि त्यांनी आचारीसुद्धा लावले नव्हते. तर 200 लोकांचा स्वयंपाक पूर्ण हा घरीच बनवला होता, कारण एक देवाचं भोजन बनवायचं म्हणजे खूप एक आनंद असतो आणि एक भक्तिमय वातावरण सुद्धा असते आणि आपल्याला एक देवाची सेवा त्याच्यामधून घडत असते. तर हे बघा, आता शिर्डीच्या साईबाबाची पालखी त्यांच्या दारी आली होती. तर खरोखर मंडळी या ठिकाणी नक्कीच वाटत होतं की अक्षरशः साईबाबाच या ठिकाणी अवतरले आहेत आणि खरोखर असंच वातावरण त्या ठिकाणी होतं. तर अशी तयारी इकडे आता आरती आणि पूजा खूप छान प्रकारे साईबाबांची होत असते, कारण भोजन करण्याच्या अगोदर आता सुरू झाली आहे जी पूजाची तयारी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षर पुष्प हे संकोच अत धूप वनस्पति रसोदो गुरु गंधाक्षर गंधवतः अहते सर्व दीपाना धूपोयं प्रतिगृह्यामः. धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि. सज्जन्ते वर्त संयुक्तं वन्मिनः योजितं दीपं प्रहार दैवैश्य त्रैलोक्यं दिविरूपः. दीपं समर्पयामि दीपानां नैवेद्यं चतुष्टोन्मण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यं भरतमनिधाय गायत्री मन्त्रेण प्रार्थानि प्रोक्षयेत्. नाभ्यासीदन्तः पृथिव्यां भूमिर्दिशः. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. मध्ये पाणीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. क्रोधवर्तनाद्रे श्री चंदनम खंडनम समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हरि ओम. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी सप्तगंगे चैव सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. मुखप्रक्षालनं समर्पयामि. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. येऊनी बंजारते करू बाबाची आरती. करू साईंची आरती. करू बाबाची आरती. उठा उठा माधव वाळू हार माधव. साईराम माधव वाळू हार माधव. करुणी आशीर्वण पाहू गंभीर हे ध्यान. साईचे ध्यान पाहू गंभीर हे ध्यान. कृष्णनाथ साई घडोचित तुझे माये. चित्रा बाबा बाई घडोचित तुझे माये. आरती साई बाबा सौख्यरा जीवा. चरण रवारा साधी सर्वा भक्तादी सर्वा. आरती साई बाबा.
जाणूनी स्वस्वरूपी आहे मूर्ख जडदावी निज डोळाशी आरती साई बाबा जोया मणी जैसा भव दया तैसा अनुभव दादी से दया ऐसी तुझी भाव तुझी आई भाव आरती साई बाबा तुमची नाम ध्याता हरे संस्कृती भगदकारी आयुर्वारी रघुमन पावया भव भया निवारी आरती साई बाबा मासाणी सथव्य शिवा तव चरण सेवा मागणी तर आरती वगैरे झाली आणि आता सुरू आहे इकडे भोजनाची तयारी. तर बघा मंडळी, यांच्याच आवडीचा आज इकडे स्वयंपाक बनवला होता. तर बघा, सोल्याची भाजी, मिरची भाजी, कढी आणि लोणचं, हिरवी मिरची, भरीत वांग्याचे, जिलेबी, असा खूप स्वादिष्ट असा स्वयंपाक घरीच बनवला होता. आणि खरोखर प्रसाद म्हणून जेवण पण इतकं छान झालं होतं. आणि कसं असतं की हे सर्व अगदी मनाभावातून केल्यानंतर त्याच्यात काही आनंद हा वेगळाच असतो. आणि हे बघा, सगळेच मंडळी आता त्यांची जाण्याची, भोजन वगैरे झालं, त्यांनी आंघोळीसुद्धा इथं केल्या, कपडे वगैरे धुतले होते. तर खरोखर पायी दिंडीचा सोहळा काही वेगळाच असतो. परंतु ही जी दिंडी आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसलं असेल. तर अगदी आपल्या जसे गजानन बाबाची शिस्त असते, अशी शिर्डीच्या साईबाबाच्या दिंडीसुद्धा शिस्तबद्ध ही दिंडी असते. आणि एकदम पद्धतशीरपणा या दिंडीत तुम्हाला दिसून येतो. तर आता सुरू आहे इकडे पालखी, आता थोड्या वेळात निघणारच आहे. आणि इतकं भरभरून प्रेम या लोकांचं सुद्धा एकूण-एकावर आहे. तर जाता वेळेस ते सांगत होते की आम्हाला खरोखर इकडे खूप चांगलं असं प्रेम या ठिकाणी भेटतं. त्यामुळे आम्ही जवळजवळ 4 वाजेपर्यंत या ठिकाणी ते थांबले. आणि समोरचा जो मुक्काम होता त्यांचा तर चिखलीला होता. आणि इकडे आता भोजन वगैरे केलं आणि आता ते चिखलीला जाणार आहे. तर ही दिंडी 21 दिवसातच अमरावती ते शिर्डीपर्यंत पायी ही 21 दिवसात पोचत असते. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांच्याकडे दिंडी आली होती. तर इकडे आम्हाला सुद्धा आरतीचा दोघांना मान भेटला. तर माझी ताई, दादा आणि माझ्या काही काकांच्या मुली आणि काही भाऊजी, सर्व पाहुण्यांना बोलवण्यात येतं. तर सर्वांनाच थोडं थोडा आरतीचा मान या ठिकाणी दिला जातो. तर आता आपली दिंडी ही आता चिखलीकडे रवाना होत आहे. तर बघा मंडळी, आता ही दिंडी जाता वेळेस साईबाबांचं या ठिकाणी महाप्रसाद आणि शाल देतात. आणि ज्या पादुका होत्या साईबाबांच्या त्यासुद्धा माझ्या आईबाबांना, दादांना आणि वहिनींना यांनी दिल्या. तर खरोखर मंडळी खूप अशी शिस्त पद्धत आणि एकदम व्यवस्थित अशी ही दिंडी आहे. तर खरोखर भरपूरच दिंड्या यांच्याकडे येत असतात. कारण की कसं रोडवर घरं असल्यामुळे माझी आजीचं सुद्धा सांगणं होतं की आपलं घर हे रोडवर आहे. आणि पहिलं कसं की पोहे का होईना पण मी खाऊ घालत होते, दिंडीचा नाश्ता करत होते. परंतु आता आपलं देवाने चांगलं केलं. तर तुम्ही ज्या दिंड्या आपल्या घरी येतात आणि कोणी जर म्हटलं की दिंडी घ्या तर नाही म्हणू नका. साधा का होईना स्वयंपाक करून दिंडी तुम्ही जेवू घाला जा. तर खरोखर मंडळी सगळेजण अगदी धावून इकडे हे दिंडीचा या ठिकाणी स्वागत करत असतात. आणि काही दिंडींना नाश्ता, चहा वगैरे होतो, काही दिंडींना जेवण होतं. तर असं खूप चांगली फॅमिली एकाजुटीने राहणारे आहे. आणि सर्वजण या ठिकाणी धावून आले आणि व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी दिंडीचं स्वागत केलं. तर बघा, या मस्त अशा साईबाबांच्या पादुका यांना देण्यात आला आणि प्रसाद आणि शालसुद्धा दिली. तर असं एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन होतं. आणि आता बघा, ही दिंडी चालत्या वेळेस खूप असं भरभरून प्रेम दिंडीवाल्यांचं सुद्धा होतं. आणि जाता वेळेस
बघा कुठे गेली आजची आजची कुठे गेली शोधून फटला गावा घुम झाला चालवाई अरे अनाई तर प्यारे त्याला म्हणाला साई तो अरे अनाई तर प्यारे त्याला म्हणाला साई तो. खरोखर मंडळी तुमचंही सुद्धा साईबाबाचं दर्शन नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून झालं असेल तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि साईबाबाचा या ठिकाणी दिंडीचं कशाप्रमाणे स्वागत झालं आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लीज चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. बाय बाय.